होतोय। अनेक जणांनी बोर्ड्स आणलेत, अनेक जणांनी फ्लेक्स आणलेत की मतदार याद्यांमध्ये नेमका घोळ कसा झालाय, घोटाळा कसा झालाय। अमित ठाकरे आपल्याला दिसतात, अमित ठाकरे बाहेर पडतायत, आदित्य ठाकरे सुद्धा असतील, उद्धव ठाकरे, राज ठाकरे ही सगळी मंडळी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आता या हॉटेलमधनं बाहेर पडतायत। संख्येने लोक जमले, अमित जी साहेब पण आले तर आपण बघतोय राज ठाकरे, शर्मिला ठाकरे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यासोबतच उद्धव ठाकरे सुद्धा इथे आहेत आणि इतर जे नेते आहेत ते सुद्धा इथे आलेले आहेत आणि त्यामुळे आता ठाकरे बंधू मोर्चाच्या ठिकाणी जात आहेत। इथे आपण बघितलं आदित्य ठाकरे आहेत, अमित ठाकरे आहेत आणि इतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत। साधारणपणे 1 वाजताची वेळ होती, कार्यकर्ते पदाधिकारी जमलेले आहेत, 4 वाजेपर्यंत हा मोर्चा असणार आहे असं सांगितलंय आणि त्यामुळे एक मोठं शक्ती प्रदर्शन, एक मुद्दा घेऊन एक मोठं शक्ती प्रदर्शन विरोधकांकडनं केलं जातं आणि ज्यामध्ये आयोजनाची जबाबदारी खऱ्या अर्थानं जर पेलली असेल ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं, कारण कार्यकर्त्यांना आवाहन दोन्ही मुख्य नेत्यांनी केलं। मग उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मेळावे यासाठी घेतले आणि हाच मुद्दा लावून धरत आज 1 नोव्हेंबरला हा मोर्चा होतोय। खरं तर गाडीने जायचं की मग चालत जायचं, कारण जवळच इथे आपण बघितलं फॅशन स्ट्रीट आहे आणि त्यानंतर मेट्रो स्टेशन, मेट्रो सिनेमाच्या तिथून पुढे मग मुख्यालय, मुंबई महापालिका मुख्यालय, असा साधारणपणे 1 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि त्यामुळेच कदाचित चालत हे नेते जाऊ शकतात, कारण अगदी जवळ अंतर आहे जिथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पुढे फॅशन स्ट्रीटकडे ते रवाना होतील। ज्या प्रकारे आपण बघितलं अनेक नेते, मग काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, हे पोहोचलेले आहेत आणि आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत, चालत जात आहेत फॅशन स्ट्रीटला, कारण जवळच अंतर आहे त्यामुळे एवढ्या गाड्यांचा ताफा घेऊन न जाता स्वतंत्रपणे विविध कारणांसाठी, मुंबईसाठी, वेगवेगळ्या विषयांसाठी मोर्चे काढले, सरकार विरोधातली लढाई लढलेली आहे। पण पहिल्यांदाच महापालिका निवडणुकांच्या आधी सगळ्या विरोधकांची एकजूट पाहायला मिळते। कोण कुठे युती करतं याबद्दलची अजूनही स्पष्टता नसली तरी या मतचोरीच्या मुद्द्यावरती आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधक एक आहेत आणि एका सुरात सरकार विरोधात आवाज उठवतायत, हा संदेश देण्याचा प्रयत्न आजच्या सत्याच्या मोर्चाच्या माध्यमातून होता। वेदांत, जर तुझ्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर हे दृश्य अनेकांसाठी खूप भावनिक दृश्य सुद्धा असेल, राजकीय असण्यासोबतच, कारण अनेक वर्षांनी रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी दोघे ठाकरे बंधू एक प्रकारे हातात हात घालून पुढे सरसावले। नक्कीच आपण बघितलं याआधी मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले होते, मात्र शासन निर्णय मागे घेतल्यामुळे पुढे आपण बघितलं की मेळाव्यात रूपांतर त्या मोर्चाचं झालं आणि आज मोर्चा निघतोय मतचोरी त्यासोबतच मतदार यादीतील घोटाळ्यासंदर्भात आणि त्यामुळेच आपण बघतोय राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते, मनसेचे नेते हे सगळे आपल्याला या मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। आपण बघितलं तर रस्त्यावरची लढाई लढताना ठाकरे बंधू पाहायला मिळतात। त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत मतदार याद्या अद्यावत होत नाहीत, मतदार याद्यांमधील डिलिशन, अपडेशन होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत आणि आपण बघतोय चालत फॅशन स्ट्रीट पर्यंत हे नेते जात आहेत। काही महिला कार्यकर्ते सुद्धा सोबत आहेत, इकडचे स्थानिक नेते आहेत
बरोबर आहे. सगळ्यात आधी महिला कार्यकर्त्यांना वाट मोकळी करून दिली जाते. त्यांच्याही सुरक्षेसाठी सर्वजण कटिबद्ध असल्याचं सांगितलं जाते. कुणी धक्काबुक्की करू नका, गडबड गोंधळ करू नका असं आवाहन सातत्यानं नेत्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं केलं जात आहे. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक ही अनेकांसाठी यावेळेला अस्तित्वाची निवडणूक आहे आणि विशेष करून शिवसेना मनसेसाठी. मनसेला सुद्धा या निवडणुकांमध्ये आपला करिश्मा दाखवायचा आहे, आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सुद्धा ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. इतर महानगरपालिका तर आहेतच, पण गेल्या 25 वर्षांपासून या मुंबई महानगरपालिकेवर जर कुणाची सत्ता आहे तर ती ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे. आणि या वेळेला गेल्या वर्षी खूप टफ फाईट एक प्रकारे झाली होती, कारण युती झाली नव्हती. शिवसेना भाजप दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते महानगरपालिकेची निवडणूक आणि शिवसेनेला 84 जागा मिळालेल्या, भाजपला 82 जागा मिळालेल्या होत्या. त्यामुळे ही काटेकी टक्कर यावेळेला सुद्धा होणार आहे. मुंबई महानगरपालिका ही आशियातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. आपल्या देशातल्या एका छोट्या राज्याच्या तुलनेमध्ये, बजेटच्या तुलनेमध्ये मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे कैक पटीने जास्त आहे. या दोघांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा अनेकांचा प्रयत्न आहे. आम्ही येतोय तिकडेच येतोय. आपण सुद्धा प्रतिक्रिया मोठी गर्दी. ऐका इकडे प्लीज तुम्ही बाईट घेऊ नका. आम्ही येतोय तिकडे मोर्चाला संबोधित करायलाच येतोय. प्लीज चला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की मोर्चाला संबोधित करण्यासाठी आम्ही पुढे मार्गस्थ होतोय. राज ठाकरेंनी सुद्धा आता प्रतिक्रिया देणं टाळलं, कारण त्यांचं म्हणणं आहे की मोर्चामध्ये जी अधिकृत भूमिका असेल पुढची महाविकास आघाडीची, मनसेची आणि इतर विरोधी पक्षांची ती स्पष्ट केली जाईल. रस्त्यावरची लढाई पुढे लढत राहायची, कारण राज्य निवडणूक आयोग आपण बघितलं तर कार्यक्रम हे टप्प्याटप्प्याने जाहीर करतायत. 31 जानेवारीपर्यंत मुंबई महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांना घ्यायच्या आहेत आणि त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जरी जाहीर केला जात असेल तरी आम्ही मात्र जोपर्यंत याद्या ह्या अद्यावत केल्या जात नाहीत, डिलिशन अपडेशन होत नाही, दुबार मतदार हे बाजूला केले जात नाहीत, बोगस मतदार जे पुरावे दिले त्यावर ऍक्शन घेतली जात नाही, तोपर्यंत अशाच प्रकारे लढाई लढत राहू. हे उद्धव ठाकरे, राज ठाकरे. थांबवते एक अपडेट आपण देऊयात. शरद पवार सुद्धा या मोर्चात सहभागी होण्यासाठी आता आंदोलन ठिकाणी किंवा जिथून हा मोर्चा निघणार आहे बहुधा मेट्रो सिनेमाचा हा सगळा परिसर आहे आणि मेट्रो सिनेमाच्या जवळ आता शरद पवारांच्या गाड्यांचा ताफा आलेला आहे. सुप्रिया सुळे सुद्धा आधीच आलेल्या आहेत. लोकसभा विधानसभा निवडणुका या 2 निवडणुकांमध्ये 4 ते 6 महिन्यांचा कालावधी होता. लोकसभेच्या वेळेला प्रचंड मोठं यश महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळालं, पण बरोबर उलट चित्र